परीक्षा मार्गदर्शन केंद्र या YouTube चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करतो। आपण दररोज ज्याप्रमाणे सामान्याचा पेपर आपल्याला YouTube वर देत आहोत त्याचप्रमाणे प्रत्येक विषयाचा टॉपिक वाइज व्हिडिओ लेक्चर सुद्धा या ठिकाणी देत आहोत। काल आपण मराठी या विषयाचं प्राध्यापक तावडे सरांचे व्हिडिओ लेक्चर अपलोड केले। मी तुम्हाला आता इंग्लिश हा सब्जेक्ट टीच करणार आहे। तर आज आपण इंग्लिश ग्रामर बद्दल थोडीशी माहिती घेणार आहे। तर वेळ वाया न घालता चला मग आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया। इंग्लिश ग्रामर मधला आपला सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे पार्ट्स ऑफ स्पीच। तर पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय मित्रांनो, तर शब्दाच्या जाती। पार्ट ऑफ स्पीचचा मराठीमध्ये अर्थ होतो शब्दांच्या जाती। तर मित्रांनो शब्दांच्या जाती एकूण किती आहे किंवा पार्ट्स ऑफ स्पीच एकूण किती आहे, तर 8। मराठी व्याकरणामध्ये सुद्धा तुम्हाला हा घटक कामी पडणार आहे। मराठी व्याकरणामध्ये ज्याला शब्दाच्या जाती म्हणतात त्या पण टोटल 8 आहे आणि इंग्लिश ग्रामर मध्ये त्या पण टोटल 8 आहे। तर 8 कोणकोणत्या, आता सर्वप्रथम आपल्याला हे माहित पाहिजे की शब्दाची जात कशावरून ठरते, नेमकं शब्दाची जात कशाला म्हणायचं। तर मित्रांनो शब्दाची जात कशावरून ठरते, एखादा शब्द वाक्यात जो कार्य करतो, जो काम करतो त्याच्यावरून त्या शब्दाची जात ठरते, त्याच्यावरून त्याची पार्टची स्पीच ठरते। तर बघा एखादा शब्द वाक्यात नामाचं कार्य करेल तर त्या शब्दाची पार्ट ऑफ स्पीच ठरेल नाउन। फॉर एक्झाम्पल राहुल इज अ क्लेवर बॉय, राहुल इज अ क्लेवर बॉय। म्हणजे या ठिकाणी हा जो शब्द आहे वाक्यामध्ये नाउनचं कार्य करू आला, नामाचं कार्य करू आला म्हणून त्याची पार्ट ऑफ स्पीच झाली नाउन। त्यानंतर राहुल इज अ क्लेवर बॉय त्याच्यावरती आपण म्हणतो ही इज अ क्लेवर बॉय, ही इज अ क्लेवर बॉय। आता हा शब्द वाक्यात प्रोनाउनचं कार्य करू आला म्हणून त्याची जात झाली प्रोनाउन। आता प्रोनाउनची व्याख्या म्हणजे काय, तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द त्याला म्हणतो आपण प्रोनाउन। तसेच एखादा शब्द वाक्यात विशेषणाचं कार्य करत असेल तर त्या शब्दाची जात ठरते विशेषण। आता हेच वाक्य आपण या ठिकाणी परत घेऊ, राहुल इज अ क्लेवर बॉय, क्लेवर बॉय। आता या वाक्यामध्ये क्लेवर, आता क्लेवर म्हणजे हुशार, क्लेवर म्हणजे हुशार। तर क्लेवर हा जो शब्द आहे या बॉय या नाउन सोबत आलेला आहे आणि या नाउन बद्दल तो माहिती देऊ राहिला। आता तो बॉय म्हणजेच राहुल, बॉय म्हणजेच राहुल। तर राहुल हा हुशार मुलगा आहे म्हणून हुशार असण्याचं माहिती देऊ राहिला, विशेष माहिती देऊ राहिला नामाबद्दल म्हणून त्याची पार्ट ऑफ स्पीच झाले ऍडजेक्टिव्ह। त्यानंतर 4 नंबरची पार्ट ऑफ स्पीच म्हणजे वर्ब। वर्ब मराठीमध्ये म्हणतो आपण क्रियापद। तर वर्ब म्हणजे काय, एखादी क्रिया करणारा शब्द त्याला आपण ऍक्शन वर्ड म्हणतो, ऍक्शन वर्ड। एखादा वर्ड आहे तो ऍक्शन करतो, कृती करतो, कृती करतो त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो वर्ब। क्रिया करणारा एखादा शब्द त्याला म्हणतो आपण वर्ब। समजा या ठिकाणी तुम्ही गाडी चालवत आहे तर मग आपण म्हणू ड्राइव्ह। Here now I am teaching you English grammar, so my process is teaching. That's why here teach is a verb. Teach is a verb. Then sometimes you are playing on the ground. In that sentence, play is the verb. Play means खेळणे. Play चा अर्थ होतो खेळणे। Drive चालवण्याची क्रिया करू आलो आपण, teach शिकवण्याची क्रिया करू आलो, play खेळण्याची क्रिया करू आलो, ऍक्शन करू आलो। तर जो काही एखादा ऍक्शन वर्ड असतो त्याला आपण म्हणतो वर्ब। त्यानंतर 5 नंबरची शब्दाची जात म्हणजे ऍडवर्ब। 5 नंबर शब्दाची जात ऍडवर्ब। आता ऍडवर्ब, तर वर्ब बद्दल ऍडिशन माहिती देतो हा शब्द। जो शब्द वर्ब बद्दल ऍडिशन माहिती देतो त्यालाच आपण ऍडवर्ब म्हणतो। समजा या ठिकाणी एखादा व्यक्ती चालतो तर हळू चालतो, जोरात चालतो। बघा आता तुम्ही ड्राइव्ह करता, गाडी चालवता, समजा ही ड्राइव्हस फास्ट, ही ड्राइव्हस फास्ट। त्यानंतर आय वॉक स्लो, आय वॉक स्लोली, आय वॉक स्लोली। आता या ठिकाणी मी हळू चालतो, कसा चालतो, हळू चालतो। गाडी चालवतो, वेगाने गाडी चालवतो, जोरात गाडी चालवतो। मग या ठिकाणी हे मुख्य क्रियापद आहे, मुख्य वर्ब आहे। या वर्ब बद्दल विशेष माहिती सांगू आलेली म्हणून त्याला म्हणू आपण ऍडवर्ब। वर्ब बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द
सहा शब्दाच्या जाती बघितल्या आपण. त्यानंतर समोरची आहे पार्ट ऑफ स्पीच. आता कंजक्शन. आता कंजक्शन म्हणजे काय तर या ठिकाणी कंजक्शनचा अर्थ होतो दोन वाक्य जोडण्यासाठी, दोन वाक्य किंवा दोन नाम, दोन नाउन म्हणा किंवा दोन वाक्य म्हणा, ते जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला आपण म्हणतो कंजक्शन. सपोज आता या ठिकाणी एक वाक्य घेतलं आपण. समजा या ठिकाणी I saw a man. मी एक मनुष्य पाहिला. I saw a man. रिकाम जागा न देता डायरेक्ट आपण घेतला who was mad. तो कसा होता? mad होता, पागल होता. किंवा who was a doctor. तो एक डॉक्टर होता. आता I saw a man हे एक वाक्य झालं आणि त्यानंतर he was a doctor हे एक वाक्य झालं. दोन वाक्य जोडले आपण या शब्दानं, म्हणून त्याची पार्ट ऑफ स्पीच झाली या ठिकाणी कंजक्शन. त्याची पार्ट ऑफ स्पीच झाली या ठिकाणी कंजक्शन. नंतर पुढील पार्ट ऑफ स्पीच आता या ठिकाणी आहे इंटरजेक्शन. पुढील पार्ट ऑफ स्पीच आहे आता या ठिकाणी इंटरजेक्शन. आता इंटरजेक्शन म्हणजे काय तर मनातील भावना या ठिकाणी आपण उत्स्फूर्तपणे व्यक्त करतो त्याला आपण म्हणतो इंटरजेक्शन. ती पार्ट ऑफ स्पीच आहे इंटरजेक्शन. आता समजा या ठिकाणी एखादा शब्द आहे ब्रॅवो, त्यानंतर हुर्रा, त्यानंतर आउच. मराठीमध्ये याला आपण काय म्हणतो केवळ प्रयोगी अव्यय. ब्रॅवो, हुर्रा, आउच, अरे रे असे जे शब्द आहे मराठीमध्ये ते आपण केवळ प्रयोगीमध्ये सांगतो. तर ही झाली 8 नंबरची पार्ट ऑफ स्पीच इंटरजेक्शन. आता बघा परत एकदा सांगतो. शब्दाच्या टोटल एकूण 8 जाती. शब्दाची जात कशावरून ठरते तर त्याच्या वाक्यातील कार्यावरून. जो कार्य तो वाक्यात करतो त्यावरून त्याची जात ठरते. नामाचं करत असेल तर नाउन, सर्वनामाचं करत असेल तर प्रोनाउन, त्यानंतर विशेष माहिती दाखवत असेल तर विशेषण, क्रिया जोडाला एखादी काहीतरी तर वर्ब, त्यानंतर वर्ब बद्दल माहिती सांगू आला ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन. या टोटल झाल्या शब्दाच्या 8 जाती. आता आपण सेपरेट एक एक शब्दाची एक एक जात आपण पाहणार आहे. प्रत्येकीचा टाइप सुद्धा पाहणार आहे. प्रत्येक शब्दाची जात आपल्याला बघायची डिटेल मध्ये. तर आज पार्ट ऑफ स्पीच बघणार आहे आपण या लेक्चरला नाउन. सर्वप्रथम नाउन म्हणजे काय तर नाम म्हणजे काय तर नाम. नामाची मराठीमध्ये व्याख्या होती एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, ठिकाणाला ठेवलेलं नाव म्हणजेच नाव, किंवा सजीव अथवा निर्जीव वस्तूला, घटकाला ठेवलेलं नाव म्हणजेच नाम. आता तीच व्याख्या इंग्लिश मध्ये होती a word which is given to a place, comma, a person or a thing. It is called as noun. बघा a word which is given to place, person or thing, it is called as noun. म्हणजे काय एखाद्या ठिकाणाला, वस्तूला, व्यक्तीला ठेवलेलं नाव म्हणजेच नाउन किंवा नाम. तर मित्रांनो आता ही झाली नामाची किंवा नाउनची व्याख्या. आता आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ नाउन. आता नाउनचे प्रकार, नामाचे प्रकार. तर सर्वप्रथम टाइप्स ऑफ नाउन मध्ये 1 नंबर नाउन बघायचा आपल्याला प्रॉपर नाउन. आता प्रॉपर नाउन म्हणजे काय तर विशेष नाम. प्रॉपर नाउन म्हणजे तर बघा मित्रांनो टाइप्स ऑफ नाउन मध्ये 1 नंबर नाउनचा टाइप्स आहे प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे काय तर विशेष नाम. विशेष नामाची व्याख्या काय होते विशिष्ट वस्तूला, व्यक्तीला, ठिकाणाला ठेवलेलं नाव म्हणजेच विशेष नाम. आता बघा a word which is given to particular person or particular place or particular thing, it is known as proper noun. आता समजा या ठिकाणी समान गुणधर्मावरून याचं लिहिण्याचं नाव आहे पेन. आता याला नाव दिलं मी कॅम्लिन, तर हे झालं कॅम्लिन एक प्रॉपर नाउन. आता समान गुणधर्मावरून समजा एक मुलगा आहे बॉय, तर याला आपण नाव दिलं राहुल. आता समान गुणधर्मावरून समजा असते रिव्हर म्हणजे नदी, याला पर्टिक्युलर नाव दिलं आपण गंगा.
त्यानंतर गोदावरी किंवा एखाद्या मुलीचं नाव ते सुद्धा एखादं आहे प्रॉपर नाव. तर अशा प्रकारे गणेश, राहुल, नंतर इंडिया, महाराष्ट्र, इट इज ऑल्सो प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे काय? विशिष्ट व्यक्तीला, विशिष्ट वस्तूला, विशिष्ट ठिकाणाला दिलेलं नाव म्हणजेच प्रॉपर नाउन. 2 नंबर मित्रांनो आहे आपलं कॉमन नाउन. आता कॉमन नाउन म्हणजे काय? तर सामान्य नाम. कॉमन नाउनचा अर्थ होतो सामान्य नाम. म्हणजे समान गुणधर्मावरून ठेवलेलं जे नाव असतं त्याला आपण सामान्य नाम म्हणतो किंवा कॉमन नाउन म्हणतो. आता समान गुणधर्मावरून याचं समजा हा पेन आहे, याचं लिहिण्याचं कार्य आहे म्हणून त्याला आपण ठेवलं पेन. त्यानंतर मुलगा आहे एखादा समान गुणधर्मावरून किंवा आता इथं बसलेला आपल्या जवळ 10-20 मुली आहेत. आता त्या सर्वांचा समान गुणधर्म आहे मुलीच आहे बरोबर. आता एखाद्या मुलीमध्ये एखादा मुलगा जाऊन बसला का? नाही. तर मग त्याला आपण मुलीला गर्लच म्हणणार आहे. त्यानंतर मुला आहे स्पेशल त्याला बॉय म्हणणार आहे. तर समान गुणधर्मावरून जे ठेवलेलं नाव आहे. आता एखादं ठिकाण आहे समजा या ठिकाणी सिटी, त्याला शहर असेल तर सिटी म्हणून, गाव असेल तर विलेज म्हणून. जसं प्रॉपर नाउन मध्ये पाहिलं आपण या ठिकाणी त्याचप्रमाणे फक्त या ठिकाणी समान गुणधर्मावरून ठेवलेलं नाव आहे म्हणून त्याला आपण म्हणू कॉमन नाउन. 3 नंबरचा टाइप मित्रांनो आपला कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन. आता कलेक्टिव्ह नाउनला मराठीमध्ये काय म्हणायचं? समूहवाचक नाम. समूहवाचक नाम म्हणजेच काय? तर एखाद्या समूहाला ठेवलेलं नाव, एखाद्या समूहाला ठेवलेलं नाव हे असतं समूहवाचक नाव. आता समजा आपण बाजारात गेलो तर त्या ठिकाणी लोकांची काय असते? गर्दी असते. काय असते? गर्दी. आता गर्दीला एक नाव ठेवलं आपण क्राऊड. आता या गर्दीमध्ये एकच माणूस आहे का? नाही. अनेक माणसं आहेत. तर अनेक माणसं मिळून एक समूह तयार झाला पण त्या समूहाला ठेवलं आपण ते नाव. आता समजा या ठिकाणी शेतामध्ये, आपल्या शेतामध्ये गुरे ढोरे असतात बरोबर. गुरे आणि ढोरे. आता त्याला आपण म्हणतो कॅटल. गुरे ढोरे म्हणजे कॅटल. आता त्याच्यामध्ये काही एकच ढोर असते का किंवा एकच गुर असते का? नाही. तर अनेक असतं, समूह झाला त्यांचा म्हणून त्याला आपण समूह नाव ठेवलं कॅटल. त्यानंतर आर्मी. आता आर्मी मध्ये काही एकच शिपाई आहे का? नाही. अनेक सैनिक लोक आहेत त्या ठिकाणी म्हणून त्याला आपण ठेवलं त्या समूहाला नाव आर्मी. त्यानंतर बंच ऑफ फ्लॉवर्स, फुलाचा गुच्छ, फुलाचा गुच्छ तो सुद्धा झाला एक समूहवाचक नाव. तर कलेक्टिव्ह नाउन कळालं प्रत्येकाला? एखाद्या समूहाला ठेवलेलं नाव म्हणजेच कलेक्टिव्ह नाउन. त्यानंतर मित्रांनो समोरचा प्रकार आहे आपला या ठिकाणी मटेरियल नाउन. मटेरियल नाउन. आता मटेरियल नाउन म्हणजे काय? तर पदार्थवाचक नाम. मटेरियल नाउन म्हणजे पदार्थवाचक नाम. एखाद्या नामाला मोजण्यासाठी, ओळखण्यासाठी लिटर, मीटर, ग्राम, लिटर, मीटर, ग्राम त्या परिमाणाचा वापर लागतो त्याला आपण म्हणतो मटेरियल नाउन. किंवा त्या नामापासून एखादा पदार्थ तयार होत असेल त्याला म्हणून आपण मटेरियल नाउन. समजा आता तुम्हाला दुकानात तुम्ही गेले आणि तुम्हाला साखर आणायला सांगितली शुगर बरोबर. आता तुम्ही त्याला म्हणणार आहे का मला 1 शुगर दे, 2 शुगर दे बरोबर. तर तुम्ही त्याला म्हणणार आहे मला 1 kg शुगर द्या. किती? 1 kg. किंवा ग्राम म्हणणार आहे बरोबर. 500 ग्राम म्हणतात. तर याला एक युनिट टाकलं ग्राम. तर मग ज्या नामाला मोजण्यासाठी लिटर, मीटर, ग्राम हे युनिट लागतं, हे एकक लागतं त्याला म्हणू आपण मटेरियल नाउन. आता फॉर एक्झाम्पल दिस इज गोल्ड. आता गोल्ड आपण याला सुद्धा मटेरियल मध्ये मोजतो. त्यानंतर वाटर सुद्धा आपण मटेरियल मध्ये मोजतो. त्यानंतर मिल्क सुद्धा आपण एककामध्येच मोजतो. तर मग जे नाम मोजण्यासाठी लिटर, मीटर, ग्राम याचा वापर होतो त्याला म्हणतो आपण मटेरियल नाउन. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण 4 नाउन पाहिले. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन. आता या ठिकाणी कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. कधी-कधी या सामान्य नामाचे जर ऑप्शन मध्ये आता एखादं कलेक्टिव्ह नाउन दिलं आणि ऑप्शन मध्ये कलेक्टिव्ह नाउन नाही दिलं तर उत्तर त्याचं कॉमन नाउन येतं. कारण का? तर कॉमन नाउनचेच हे 2 उपप्रकार आहेत. कॉमन नाउन म्हणजे
डोळ्याने पाहू शकत नाही, प्रत्यक्ष त्याला स्पर्श करू शकत नाही, प्रत्यक्ष त्याची आपण चव घेऊ शकत नाही, फक्त त्या नावाला कल्पनेने मानू शकतो आपण आणि अशा कल्पनेने मानलेल्या नावास आपण भाववाचक नाम किंवा ॲब्स्ट्रॅक्ट नाम असं म्हणतो. आता समजा या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून आपण घेतलं ऑनेस्टी. आता ऑनेस्टी म्हणजे काय तर प्रामाणिकपणा. आता ऑनेस्टी आता आपण असं म्हणू शकतो का ती चालली रस्त्याने ऑनेस्टी म्हणू शकतो का नाही. आता ही पकडली ऑनेस्टी, ही खाऊन पाहिली ऑनेस्टी म्हणू शकतो का नाही. तर ज्या नामाने प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, चव घेऊ शकत नाही, फक्त मनाने कल्पनेने मानू शकतो, अशा कल्पनेने मानलेल्या नावास भाववाचक नाम ॲब्स्ट्रॅक्ट नाम असे म्हणतात. आता समजा पॉवर्टी. पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य. त्यानंतर विजडम. विजडम म्हणजे शहाणपणा. विजडम म्हणजे शहाणपणा. त्यानंतर फ्रीडम. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. तर हे सर्व झाले मित्रांनो ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ऑनेस्टी, पॉवर्टी, विजडम, फ्रीडम. तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे नाउनचे प्रकार पाहिले. टोटल नाउनचे 5 प्रकार: प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. कॉमन नाउनचे उपप्रकार या ठिकाणी कलेक्टिव्ह नाउन आणि मटेरियल नाउन. तर या प्रकारे आपण आपली फक्त पहिली पार्ट ऑफ स्पीच पाहिली आहे, ती आहे नाउन. उद्याच्या लेक्चरला आपण नाउनच्या रिलेटेड जे काही कन्सेप्ट आहे, फॉर एक्झाम्पल जेंडर, लिंग, त्यानंतर नंबर, जे काही नाउन्स रिलेटेड कन्सेप्ट आहे ते उद्याच्या लेक्चरला आपण